एक्सपोर्ट प्रॉफिटेबल असतो, पण कॅश फ्लो नीट मॅनेज नाही केला तर बिझनेस अडकतो. आज वर्किंग कॅपिटल कसं सांभाळायचं हे समजून घेऊया. एक्सपोर्ट मध्ये पैसे लगेच मिळत नाहीत. प्रोडक्शन टाइम, शिपमेंट टाइम, पेमेंट रिअलायझेशन टाइम, हा सायकल 30 ते 90 दिवसाचा असू शकतो. नवीन बायर असेल तर ॲडव्हान्स पेमेंट मागा. पार्शल ॲडव्हान्स असेल तर प्रोडक्शन कॉस्ट कव्हर होतो. एक्सपोर्ट मध्ये अनएक्सपेक्टेड डिले होऊ शकतात. रेंट डिले, कस्टम्स होल्ड, पेमेंट डिले. यासाठी 3 महिन्याचा बफर फंड ठेवा. बँक फायनान्स देतात. प्री शिपमेंट फायनान्स, पोस्ट शिपमेंट फायनान्स, प्रॉपर डॉक्युमेंट्स असतील तर वर्किंग कॅपिटल प्रेशर कमी होतो. नेहमीच ओपन क्रेडिट अवॉइड करा. पहिलं ॲडव्हान्स आणि नंतर LC एक्सेप्ट करा. बीटी कंटेनर कसं मदत करतो? बीटी कंटेनर शिपमेंट टाइमलाईन क्लॅरिटी देतो. रेट प्लॅनिंग प्रेडिक्टेबल ठेवतो. डॉक्युमेंटेशन एरर कमी करतो. डिले मिनिमाइज करतो. म्हणजे कॅश फ्लो प्लॅनिंग ॲक्युरेट होतं. एक्सपोर्ट ग्रोथ साठी फक्त प्रॉफिट पुरेसा नाही, त्यासाठी कॅश फ्लो व्यवस्थित मॅनेज करणं फार महत्वाचं. कॅश फ्लो क्लिअर झाला पण रिस्क मॅनेजमेंट क्लिअर नाही. पुढच्या रील मध्ये पाहूया एक्सपोर्ट रिस्क मॅनेजमेंट प्लॅनिंग. हे पाहण्यासाठी फॉलो करा, कारण यू ग्रो वी ग्रो.